इगतपुरीच्या भावली धरणावर पर्यटकांवर काल हल्ला झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींवर मोक्का लावण्याची नाशिक ग्रामीण पोलिसांची तयारी आहे। पर्यटकांवर हल्ला प्रकरणातील एक कुख्यात गुन्हेगार अद्याप फरार आहे। पर्यटक कुटुंबांवर हा हल्ला करण्यात आला होता। त्यात गाडीची मोडतोड केली होती। त्यातल्या एका तरुणीची स्थानिक टवाळखोरांनी छेड काढल्यावरून तिच्या कुटुंबियांशी या टवाळखोरांचा वाद झाला होता। रात्रभर मागोवा घेत ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक केलेली आहे। कालच्या त्या घटनेनंतर नाशिक पोलिसांच्या दाव्याचा म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। दिवसा ढवळ्या एका कुटुंबावरती काही असामाजिक तत्व हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, गाडीचा पाठलाग करतात आणि या प्रकरणामध्ये कारवाई किती उशिरा होते याबद्दल प्रश्न विचारले जात असताना नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील पर्यटन सुरक्षित आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये उपस्थित केला जातोय आणि त्याचं कारण म्हणजे नाशिक रोड परिसरातलं भागवत कुटुंब हे रविवारच्या दिवशी पर्यटनासाठी भावली डॅम परिसरात गेलेलं होतं आणि त्यांच्यावर तिथल्या गावगुंडांनी हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये हीच जी गाडी होती या गाडीचं मोठं नुकसान या सगळ्या दरम्यान करण्यात आलेलं आहे। गाडीत जवळपास 8 जण होते, ज्यामध्ये 2 लहान मुलांचा सुद्धा समावेश होता आणि अगदी या भागवत कुटुंबातील एका महिलेची छेड काढल्यावरनं जो जाब विचारण्यात आला त्या जाब विचारण्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या जे ग्रामस्थ होते, जे गावगुंड होते, त्या तरुणांनी या संपूर्ण कुटुंबाचा जवळपास 15 ते 20 किलोमीटर पाठलाग करत हल्ला केलेला होता। त्या हल्ल्यामध्ये या संपूर्ण गाडीचं जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं यामध्ये दिसून येतंय। जे रॉडनी आणि लाकडी दांड्यांनी जी या ठिकाणी तोडफोड केली गेलेली आहेत त्याच्या या सगळ्या आपल्याला खुणा दिसताय। अगदी जी गाडीची बॉडी आहे तिच्या स्ट्रक्चरला सुद्धा या ठिकाणी जे डॅमेज झालेलं आहे ते या ठिकाणी दिसून येतोय। आरसा देखील तोडला गेलेला आहे। त्यामुळे या सगळ्या दरम्यान जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर या टवाळखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा या भागवत कुटुंबानं केलेली आहे। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना या सगळ्या निमित्तानं एका वेगळ्या पद्धतीची धास्ती या सगळ्या निमित्तानं भरलेली आहेत। आता येत्या काळातलं जे पर्यटन आहे ते सुरक्षित करण्याचं मोठं आव्हान नाशिक पोलिसांसमोर उभं ठाकलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।